नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा दुःखद असा भाग आहे. कारण की रमाकांतराव यांचं निधन झालेलं आहे. तर इथे घरी सगळे पाहुणे अर्णवच्या आणि राजे शिर्के कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आलेले असतात. ईश्वरी, अर्णव सगळेजण अगदी घरात शांतता असते. सगळे येतात आणि रमाकांतचा जो फोटो असतो त्यासमोर सगळे पुष्प अर्पण करून सगळे नमस्कार करत असतात. तर इथे शिर्के देखील आलेले आहेत आणि शिर्के अर्णवचं सांत्वन करण्यासाठी आलेले असताना त्यांच्या मागोमाग इन्स्पेक्टर देखील आलेले असतात. आता शिर्केंना ते म्हणतात की अर्णव, त्यांच्याशी मला जरा बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्लीज जरा त्यांना बोलवा बाजूला. तेव्हा शिर्के हे अर्णवजवळ जातात आणि म्हणतात की सर, एक महत्त्वाचं बोलायचं आहे सरांना, म्हणजेच इन्स्पेक्टर साहेब आलेत आणि त्यांना पर्सनल बोलायचं आहे बाबांबद्दल काहीतरी, प्लीज जरा तुम्ही या ना. तेव्हा मग शिर्के अर्णवला घेऊन बाजूला जातात. आता इन्स्पेक्टर आल्याबरोबर मामीला टेन्शन येऊ लागतं की नेमकं काय झालं असेल. तेव्हा मग आजीला मामा म्हणतो की आई, मी पण जरा येतो, काय साहेब बोलतायत ते बघतो. मामा पण बाजूला निघून जातो. नंतर आता मामा, आकाश, अर्णव, शिर्के सगळे बाजूला आलेले असतात. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव सर, तुमचं दुःख खूप मोठं आहे माहिती आहे मला, पण बोलणंही तितकंच महत्त्वाचं होतं. आणि ज्याप्रमाणे आम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की मिस्टर रमाकांत यांचं पोस्टमार्टम करायचं होतं, पोस्टमार्टम त्यांचे रिपोर्ट आलेले आहेत, हे बघा. आणि त्या रिपोर्टमधून हे दिसतं आहे की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, त्यांना कोणीतरी मारलं होतं, त्यांचा मर्डर झाला होता. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की मर्डर? काय बोलताय तुम्ही साहेब? तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, हे खरं आहे तितकंच. कारण इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की आम्ही त्यांना चेक केलं, म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स, तर त्यांच्या रक्तामध्ये काही विषारी द्रव्य घटक मिसळले गेले होते. म्हणजे कोणीतरी मुद्दाम त्यांच्यासोबत हे केलं होतं. त्याशिवाय आम्ही पूर्ण बॉडीचं पोस्टमार्टम केल्यानंतर हे लक्षात आलं की त्यांच्या मानेच्या बाजूला ना काहीतरी एक टोचल्यासारखं होतं. म्हणजे कोणीतरी त्यांना जोराबरोबर ती सुई टोचली होती. म्हणजे आम्हाला तरी असाच डाऊट आहे की त्या तिथूनच इजेक्ट केलं गेलं होतं त्यांच्या शरीरामध्ये विषारी द्रव्य घटक. आणि त्यामधूनच हे सिद्ध झालं आहे की त्यांचा हा जो काही प्रकार घडला आहे तो मर्डरचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टीची अगदी व्यवस्थितपणे तपासणी करत आहोत. शिवाय आम्हाला वरून कमिशनर साहेबांचे पण आदेश आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे फॉलो करत आहोत. सगळं काही व्यवस्थित शोधतो आहे आम्ही. तेव्हा मग हे ऐकल्यावर लगेचच तिथे अर्णव बोलतो की राकेशचं काम असू शकतं हे सगळं. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव, अरे हे काय बोलतोस तू? राकेश कसं काय? राकेश तर पोलिसांच्या कोठडीत आहे ना. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, दुर्दैवाने राकेश आमच्या हातून निसटला आहे आणि तो आम्हाला अजूनही सापडलेला नाही आहे. तेव्हा मग हे ऐकून मामा, आकाश यांनाही धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की अचानक हे सगळं कसं घडलं आणि अर्णव, तुला कसं समजलं हे? अर्णव म्हणतो की राकेशने एक मोठा प्रकार घडवून आणला जो तुम्हाला कोणालाही माहीत नाही आहे. ॲक्च्युली मला, म्हणजे तिथेच तो होता. तेव्हा अर्णव म्हणतो की मी चेक करत असताना ट्रॉली रूममध्ये तो मला दिसला होता. मी पाठलाग केला परंतु तो निसटला. नंतर मी शोधल्यावर मला समजलं की आमच्या ट्रॉलीच्या खाली त्याने टाईम बॉम्ब सेट करून ठेवला होता. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मग काय केलं तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की तो बॉम्ब घेऊन मी निघालो एका मोकळ्या रस्त्यावरती, परंतु तिकडे गेल्यानंतर तो बॉम्ब हा मी फेकण्याचा प्रयत्न केला, पण राकेशने ते काही होऊ दिलं नाही. त्याने ते मुद्दामच तिथेच ठेवलं आणि जेणेकरून मला काहीतरी व्हावं, पण मला काही झालं नाही. त्यानंतर राकेश कुठे निसटला ते मलाही माहीत नाही आहे, हे नक्की आहे. त्याचबरोबर आता हे ऐकून मामा म्हणतो की अर्णव, अरे इतकी मोठी रिस्क घेतलीस तू, काही सांगितलं नाहीस त्याबद्दल. तेव्हा मग लगेचच मामानं तो म्हणतो की हे बघ मामा, आपण या विषयावर बोलूया नंतर, मी सांगतो सगळं तुला, पण मला तरी इतकंच कळतं आहे की सध्या तरी तो इथे नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, म्हणजे आम्हीही तिथे चौकशी केली होती फंक्शनमध्ये, तिकडे बाउन्सर्सपैकी एक बाउन्सर गायब होता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, बरोबर बोलताय तुम्ही, तिकडे तो बाउन्सर बनूनच आला होता. मग हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बापरे, म्हणजे कित्येक वेळेला तो आमच्या हातातून निसटलेला होता. पण तुम्ही काळजी करू नका मिस्टर अर्णव, या प्रकरणाची आपण कसून चौकशी करूया. नेमकं या सगळ्याच्या मागे कोण आहे आणि राकेशनेही केलं आहे का, हे आम्ही नक्की शोधून घेऊ. आणि तसंही कमिशनर साहेबांचे तसे वरून कडक आदेश आहेत की या प्रकरणाला ऑन प्रायोरिटी घ्यावं. त्यामुळे प्रायोरिटी बेसवर आपण ही केस सॉल्व्ह करूया. तुम्ही काळजी अजिबात करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल.
फक्त एवढंच आहे की काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील, ते कंप्लीट करता येतील आणि तुम्ही नका काळजी करू, आपण या सगळ्या गोष्टी शोधूया. आणि राकेशबद्दल म्हणायचं झालं तर आमचे सगळे पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत, त्यामुळे तो कुठेही आता निसटणार नाही आहे. फक्त काही साईन लागेल काहीतरी अप्रुव्हलसाठी, म्हणून जरा प्लीज. तेव्हा आकाश आणि शिर्के साईन करण्यासाठी जातात. मामा म्हणतो की अर्णव, अरे इतकं सगळं घडून गेलं, किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जर त्या राकेशने काही केलंच तर आपल्याला तर. आणि खरं बघायला गेलं तर अर्णव, तुझं त्या बाबतीत कौतुक आहे की तू ही कठीण प्रसंग इतक्या सहजतेने हाताळला आहेस. कारण की तिथे खूप लोक होते रे, प्रत्येकाच्या जीवाला धोका होता. तू जर तो बॉम्ब तिकडे नेऊन टाकला नसतास तर मात्र तिथे असलेल्या प्रत्येकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे तू जे काही केलंस ते खरंच खूप चांगलं केलंस आणि तुझं कौतुक आहे त्याबद्दल. तेव्हा मग आता लगेचच अर्णवला टेन्शन हेच असतं. तो म्हणतो की मामा, बाबांचा मर्डर झाला आहे, ह्या गोष्टी मला सहनच होत नाही आहेत. तेव्हा मग अर्णवला मामा शांत करतो आणि म्हणतो की थांब, पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन होऊन दे व्यवस्थित. तरी ते आकाश रूममध्ये बसलेला असताना त्याला ज्यूस घेऊन नम्रता आलेली असते. ती म्हणते की आकाश, हे घ्या, ज्यूस पिऊन घ्या. तेव्हा तो म्हणतो की काय बोलतेस नम्रता, तू तुझ्या डोक्याच्या बाहेर आहेस, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं घरामध्ये काय झालं आहे, काकाची डेथ झाली आहे आणि त्याच्यामध्ये घरात इतकं असं सिच्युएशन असताना तू मला ज्यूस प्यायला सांगतेस. तेव्हा ती म्हणते की मग काय झालं आकाश, सगळ्यांना सांभाळायचं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना घरात सिच्युएशन काय आहे, मग तुम्हाला तर खंबीर राहिलं पाहिजे ना. सकाळपासून पाहुणे येतात, बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि दिवसभर तुमची आता धावपळ होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर ज्यूस घेतलात तर काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की सिरियसली तुला असं वाटतं, घरात कोणीही काही खाल्लेलं नाही आहे, सगळेजण दुःखामध्ये आहे आणि मी तरी हा ज्यूस पिऊ असं कसं वाटतं तुला, आणि तू हे नाही विचार करू शकत. ती म्हणते की का, मी बायको आहे तुमची आणि तुमची काळजी वाटणं मला साहजिकच आहे, त्यामध्ये गैर काहीच नाही वाटत आहे मला. आणि तसंही जिजू आणि इशू दोघंजणही दिवसभर दुःखात बुडालेले फोटोसमोर बसलेले असणार, पण आपल्याला तर तसं चालणार नाही ना, आपल्याला तर लक्ष दिलं पाहिजे. सकाळपासून आपण दोघंजण हेच यामध्ये लक्ष देत आहोत. ईश्वरी तर काय, आता तिला ऐतं कारणच मिळालं आहे, फोटोसमोर बसून रडत बसलेली आहे, काहीच काम नाही, दिवसभर सगळं जेवण खावण, सगळ्या गोष्टी, सगळ्यांची काळजी ही मलाच आता सून म्हणून घ्यावी लागणार आहे ना, एका घरची मोलकरीण म्हणून. तेव्हा तो तिच्यावरची पुन्हा चिडतो, म्हणतो की काय बोलतेस हे, तुला तरी कळतं आहे का. अगं प्लीज नम्रता, फॉर गॉड सेक, हे असं बोलणं ना सारखं तू सोडून दे प्लीज, इतकं माइंडसेट खराब ठेवू नकोस तू. ती म्हणते की असं का नको ठेवू, सांगा ना मला. तेच तर घडतं आहे, म्हणजे काही ना काहीतरी होतं आणि इश्यू त्यामध्ये अडकली जाते, मग इव्हेंच्युअली जबाबदारी कोणावर येते, तर ती माझ्यावर येते ना, मग काय. तेव्हा तो म्हणतो की हो, घ्यावीच लागणार आहे, कारण तू सून आहे आणि तू हे विसरतेस की ते त्यांचे आई बाबा होते आणि ते त्या कुठल्या सिच्युएशनमधून जात आहेत हे मला तुला काही वेगळं सांगण्याची गरज वाटत नाही आहे. अर्णव सरांचे बाबा गेलेत आणि त्यांचं कित्येक वर्षानंतर ते परत आले होते आणि सगळं काही ओके होईल असं त्यांना वाटलं होतं, पण तरीही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्क होऊ शकल्या नाहीत. यामध्ये त्यांचा दोष आहे असं मला वाटत नाही आहे, त्यामुळे प्लीज तू नको त्या गोष्टी काढत बसू नको. तेव्हा ती म्हणत असते की हे बघा, माझं ऐकून घ्या, परंतु तो ऐकून घेण्याच्या सिच्युएशनमध्येच नसतो. तो म्हणतो की नाही, तू हे जे काही बोलतेस ना, मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि प्लीज तुझं हे वागणं जरा बदल आणि नको आहे मला ज्यूस, समजलं. असं बोलून तो रागाने निघून जातो आणि नम्रता तिथेच गप्प असते. तर अर्णव पण रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि इथे ईश्वरीच्या मनामध्ये काहूर माजलेला असतो. अर्णवसाठी तिने कॉफी तर आणलेली असते, परंतु तो बिचारा कसल्याही मूडमध्ये नसतो, ना कॉफी पिण्याच्या ना आणखी काही. तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला मग ईश्वरी बघते तर अर्णवच्या हातामध्ये आपल्या आईचा फोटो असतो आणि तो एकटक त्या फोटोकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, मी काय करू, मला ना खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, या सगळ्या गोष्टी ना खरंच इतक्या चुकीच्या घडल्यात आणि तुला माहिती आहे मिस इंदौर, मग अशी इन्स्पेक्टर काय म्हणाले, बाबांचा मर्डर झाला आहे. आता तिलाही ऐकून धक्का बसतो. बाबांना मारलं आहे कोणीतरी, का केलं असेल असं सगळं बाबांबरोबर आणि कशासाठी, ही कुठली रायव्हलरी होती मला काहीच माहीत नाही. बाबा तर खूप साधे होते, पण हे सगळं कशासाठी. म्हणजे मला असं वाटलं आहे की माझ्या बिझनेसमधला कोणीतरी दुश्मन हे माझ्या मुळावर उठण्यासाठी करतो आहे. म्हणजे खरं तर माझ्यावरचा राग हा माझ्या बाबांवर काढला गेला आहे, मग इव्हेंच्युअली हे सगळं माझ्यामुळेच घडलं आहे असं झालं आहे ना.
म्हणजे माझ्यावरचा राग हा बाबांवर काढला गेला आहे. मग इनडायरेक्टली मीच या सगळ्याला जबाबदार आहे असं झालं आहे. त्यांना मारलं गेलं आहे ते माझ्यामुळे, मीच याला कारणीभूत आहे असं वाटतं आहे मला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, प्लीज तुम्ही असा विचार करू नका. तो म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. हे असं सगळं कसं घडू शकतं? या सगळ्या गोष्टी यामधून मी कसा स्वतःला सावरू मलाच कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मला मान्य आहे तुम्हाला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटतं आहे, पण प्लीज स्वतःला सावरा. अर्णव म्हणतो की मी खूप खूप मोठी चूक केली ना मिस इंदोर. मी प्रत्येक वेळेला त्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. मी समजलो की होईल, थोड्या दिवसांनी का होईना होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे सगळ्या व्यक्ती माझ्यापासून अशा दूर निघून जातात. मी तुला सांगितलं होतं ना की माझ्याजवळ आलेली व्यक्ती माझ्यापासून कायमची दूर गेल्याशिवाय राहत नाही. अगोदर आई, आता आई गेल्याचं दुःख कसं बसं लहानपणी केलं मी सहन, कसा बसा झालो मोठा. पण आता काही वर्षानंतर बाबा तर माझ्याबरोबर होते, ते आले होते माझ्यासोबत. म्हणजे सगळं काही सॉर्ट होईल असं वाटत होतं. म्हणजे मी त्यांच्याशी बोलत नव्हतो, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असा विचार केला की होईल, सगळं व्यवस्थित होईल, मी त्यांच्याशी पण नीट बोलेन. पण नाही, असं नाही घडलं. मिस इंदोर, खूप प्रयत्न केले त्यांनी. आमच्यामधलं सगळं व्यवस्थित होण्यासाठी खूप प्रयत्न करत होते आणि मला दिसत होतं. पण नाही, मी त्यांना समजून नाही घेतलं मिस इंदोर त्यावेळेला. मी फक्त त्यांना गृहीत धरत आलो. त्यांनी जे काही केलं किंवा जे काही त्यांनी केलं पण नाही, त्याबद्दल मी प्रत्येक वेळेला त्यांना अपराधी समजत आलो. आणि त्याच अपराधीपणाच्या भावनामध्ये ते बिचारे जगत होते आणि मला समजवण्याचा प्रयत्न करत होते की चिंटू, मी जे केलं आहे ते खरंच खूप वाईट परिस्थितीत केलं आहे. म्हणजे ते सोडून का गेले असतील, ती परिस्थिती आता माझ्या लक्षात येत आहे. पण तरीही त्यातूनही कुठून तरी त्यांना आशा होती, पण मी त्यांची निराशा करून टाकली होती. प्रत्येक वेळेला तू मला समजवायची, पण मी लक्ष दिलं नाही. खूप खूप चुकीचं वागलं मी मिस इंदोर. अगोदर आई गेली, आता ते गेले. प्रत्येक व्यक्ती माझी जवळची मला वाटतंय की माझ्यासोबत राहील, थोड्या थोड्या कालावधीनंतर माझ्यापासून दूर निघून जातो. मी काय करू मिस इंदोर? आता बाबांचाही कुठेतरी मला सपोर्ट होता, थोडा का होईना, परंतु वाटत होतं की नाही, माझे बाबा माझ्यासोबत आले, माझा कोणीतरी आधार माझ्यासोबत आहे. पण तेही आता नाही झालं. मिस इंदोर, काय करू मी? मला खरंच कळत नाही आहे. मला समजत नाही आहे, माझ्या सगळ्या व्यक्ती मला अशाच एक एक करून सोडून जात आहेत जवळच्या. तू असं करणार नाही ना मिस इंदोर? तू मला कधी सोडून जाणार नाही ना? मला एकटं पाडणार नाहीस ना कधी तू? मी माझं लाईफ तुझ्याशिवाय इमॅजिनही नाही करू शकत मिस इंदोर. प्लीज तू कधीही मला असं एकट्याला सोडून जाऊ नको. ईश्वरी म्हणते की नाही सर, प्लीज तुम्ही शांत व्हा आणि असा चुकीचा विचार अजिबात करू नका. मी तुम्हाला सोडून कुठे म्हणजे कुठे जाणार नाही. मी हमेशा तुमच्यासोबत आहे सर, कुठे जाणार नाही. जग इकडचं तिकडे झालं तरीही चालेल, परंतु मी तुम्हाला सोडून कुठे म्हणजे कुठेच जाणार नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे, असं ईश्वरी आता अर्णवला बोलते. आणि अर्णव आता तिच्या मिठीमध्ये असतो आणि ईश्वरी आता रडत असते. काय बोलावं हे तिला काहीही कळत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी मात्र अगदी धावपळ करत करत असते आणि काय करावं काय नाही हे तिला काहीही सुचत नसतं. कारण की घरात शोक सभेचं वातावरण आणि टेन्शन मात्र तिच्या डोक्यावर, कारण की उदयकांतानेच हे सगळं केलेलं असतं. आता ती पटकन तिच्या गाडीत येते आणि जो स्पेअर मोबाईल ठेवलेला असतो उदयला फोन करण्यासाठी, तो फोन बाहेर काढते आणि त्याला फोन करते. तेव्हा तो म्हणतो की हा बोल वल्लरी, काय झालं? तेव्हा ती म्हणते की बोल, काय बोल, तुला कळतं आहे का तू काय केलं आहेस ते? तेव्हा मग तो म्हणतो की काय काय झालं आहे आता? तेव्हा मग ती म्हणते की अरे तू काय केलं आहेस, त्यांना मारून टाकलं आहेस सरळ, कळतं आहे का? खुनी आहेस तू, खुनी. अरे बाबा, एक वेळेस त्यांना काहीतरी केलं असतंस, बेशुद्ध केलं असतंस थोड्या कालावधीसाठी तर ठीक होतं, पण तू सरळ त्यांना मारून टाकलंस. तुला कळतं आहे तुझ्या या सिच्युएशनमुळे काय झालं आहे ते घरामध्ये? अरे घरामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेत आणि पोलिसही आले होते. पोलिसांना डाऊट कन्फर्म झाला आहे की त्यांना कोणीतरी मारलं आहे म्हणून, समजलं? आणि या सगळ्यामध्ये तू खुनी आहेस. तेव्हा तू मेन मला एक गोष्ट कळत नाही आहे की तू त्यात म्हणजे ते तुझ्या तावडीतून सुटलेच कसे? तू तर त्याला किडनॅप करून ठेवलं होतंस ना? मग उदय म्हणतो की हो अगं, मी पूर्ण प्रयत्न केला त्याचा पाठलाग करण्याचा, त्याला थांबवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला, परंतु अजिबात थांबला नाही. आणि मग काय करावं, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. तेव्हा ती म्हणते की अरे पण दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून काय सरळ एखाद्याचा जीवच घ्यायचा का? तेव्हा मग आता तो म्हणतो की हो,
जर मी त्याचा जीव घेतला नसता ना तर मात्र आपल्या पापांचा पाढा तो त्या भर फंक्शनमध्ये सगळ्यांसमोर वाचत बसला असता. समजलं ना? म्हणजे आपण दोघांनी काय काय केलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्याने तिथे मांडल्या असत्या. मग तुला बोंबलत बसावं लागलं असतं, काय करावं तेही तुला सुचलं नसतं. मग ती म्हणते की हो ते सगळं मान्य आहे, पण तरीही मारणं हा पर्याय नव्हता. त्याला बेशुद्ध करून घेऊन गेलं पाहिजे होतं. फार फार तर काय थोड्या वेळासाठी कुठेतरी डांबलं असतं, पण हे जे काही तू प्रकरण केलेस ना अंगाशी, खूप अंगाशी येणारे, समजलं? आणि तुला आता जेलमध्ये जावं लागणार आहे खडी फोडायला. तेव्हा लगेचच आता तो बोलतो की एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, जेलमध्ये खडी फोडायला काही मी एकटाच जाणार नाही आहे. तू पण माझ्याबरोबर या सगळ्यामध्ये सामील होतीस, समजलं ना? त्यामुळे काहीही झालं तरीही तू पण याच्यामध्ये अडकणार आहेस, हे लक्षात घे. तेव्हा मग वल्लरी आता त्याला म्हणत असते की हे बघ, काही झालं तरी उदयकांत, एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, तू काहीही कर, समजलं? पोलीस आता तुझ्या मागावरती असतील, अर्णव सगळं काही शोध घेईल आणि त्यामध्ये जर तू दोषी सापडलास तर मात्र तुझं काही खरं नाही, समजलं? त्यामुळे मी तुला सांगते की इकडून पसार होऊन जा, समजलं? अजिबात इकडे थांबण्याची काही गरज नाही. इकडून या शहरातूनच बाहेर गायब होऊन जा, नाहीतर पोलिसांनी जर तुला पकडलं तर मात्र आपण कुठलेच राहणार नाही, असं म्हणून ती त्याच्यावर आता ओरडते आणि त्याला जायला सांगते. त्यानंतर मग आता उदयकांत हा काय करावं त्याला काहीही कळत नसतं. सगळ्या गोष्टी अगदी हाताच्या बाहेर गेल्यासारख्या झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी त्याच्याशी बोलून येते आणि मुद्दाम तोंड देखल्या दंडवर दाखवत मामा आणि वल्लरी दोघंजणही पाया पडण्यासाठी म्हणून फोटोला आलेले असतात. तर वल्लरी मुद्दामच आता डोळ्यात पाणी आणण्याचे नाटक करू लागते आणि ती नाटकं करण्यामध्ये अगदी एकच नंबर असते. तेव्हा मग अर्णव शांत असतो. ईश्वरी मामाकडे बघत असते, कारण प्रत्येकजण आता दुःखी असतो. मग वल्लरी आता डोळ्यातनं पाणी आणते आणि अगदी नाक पुसतच ती बाजूला निघून जाते. काय बोलायचं हे प्रत्येकालाच कळत नसतं. दोघंजणं बाजूला येऊन उभे राहतात आणि मामा म्हणतो की तुम्ही सगळेजण आला आहात आमच्या कुटुंबाला दुःखात साथ देण्यासाठी, त्याबद्दल खरंच मी प्रत्येकाचा आभारी आहे. आणि या क्षणाला आता काय बोलावं ना ते मला खरंच काही सुचत नाही आहे, कारण की घरावर इतका मोठा वाईट प्रसंग आला आहे ना, ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. म्हणजे आमचे रमाकांत भाऊजी, अर्णवचे वडील रमाकांत राजे शेळके, खरंच खूप प्रामाणिक आणि सच्चे बिझनेसमॅन होते. म्हणजे त्यांनी खूप कमी वेळात, अगदी लहान वयात इतका मोठा बिझनेस उभा केला होता आणि आपलं काम ते अगदी प्रामाणिकपणे करायचे. पण माझ्या ताईसोबत, म्हणजे माझ्या बहिणीसोबत, सात्विकासोबत त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु त्यांचा इतक्या सुखाच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. त्यामुळे सगळ्या गोष्टीच खूप चुकीच्या घडल्या आणि माझी बहीण पण आम्हाला त्या काळात सोडून गेली. नंतर भाऊजी पण तिथून निघून गेले होते. आमची अंजली आणि अर्णव दोघंजणं फार एकटे पडले होते. पण त्या काळामध्ये कसेबसे आम्ही सावरलो आणि इथपर्यंत आलो. कित्येक वर्षानंतर रमाकांतराव काही दिवसांपूर्वी आमच्याकडे काही महिन्यांपूर्वी आले होते आणि आल्यानंतर आम्हाला खरंच असा आशेचा किरण दिसला. पण त्यांनी आम्हा सगळ्यांना जे काही गैरसमज होते ते दूर केले आणि नेमके ते कसे निर्दोष आहेत आम्हा सगळ्यांसमोर त्यांनी दाखवून दिलं. पण एकच चुकलं आहे, ते म्हणजे की किती काही झालं तरी आम्ही त्यांना अजूनही पूर्णतः समजून घेऊ शकलेलो नव्हतो. पण जेव्हा आमच्यासमोर पुरावे आले तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांनी जे काही केलं होतं, त्यांच्यावर काही वर्षापूर्वी जे काही आरोप लावले होते ते खोटे होते आणि तरीही त्याचं प्रायश्चित्त म्हणून कित्येक वर्ष ते आयुष्य कष्टामध्ये घालवत होते. त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं. एक साधू बनून ते बिचारे कष्टकरी बनून राहत होते. पण इथे आल्यानंतर असं वाटलं की आपली व्यक्ती आयुष्यभरासाठी आता परत आली, ते पुन्हा कधीही जाणार नाही आहेत. कारण की अर्णव ईश्वरी यांच्या डोक्यावरती बापाच्या मायेचा हात त्यांनी ठेवला होता, पण तेही सहज होऊ शकलं नाही, कारण की नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आणि अचानकच त्यांना काल देवाज्ञा झाली. त्याबद्दल खरंच मी म्हणजे मला खूप याबद्दल वाईट वाटतं की हे सगळं जे काही घडतं आहे त्याबद्दल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्यासाठी आलात त्याबद्दल तुमचे आभार, पण आम्हाला आता बोलण्यासाठी काहीच नाही आहे, असं म्हणून आता सगळेजणं त्यांच्याकडे बघून, पाहुण्यांकडे बघून हात जोडतात की तुम्ही आता या, खरंच म्हणजे तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुमचे आभार आहेत, असं ते म्हणत असतात. त्यानंतर मग आता मामी ही पण गप्प उभी असते. आता अर्णव बघत राहतो. मामा आवाज देतो की आई ये फोटोजवळ.
तेव्हा मग आता ती फोटोजवळ येते आणि फुलं वाहून नमस्कार करते रमाकांतला. आणि तिलाही कळत नसतं की काय बोलावे यावेळेला, कारण की रमाकांत इतक्या वर्षांनी आलेले असतात आणि सगळ्या गोष्टी सोप्या होणार असं वाटणार, परंतु तेवढ्यातच हे सगळं घडलं, त्यामुळे सगळे दुःखी असतात. आता मग अंजली ही पुढे येत असते. आकाश आता तिला हळूहळू हाताला धरून पुढे आणत असतो. नंतर मग आता आकाश हा तिला घेऊन येतो. तेव्हा अंजली ही पूर्णपणे अगदी कोसळण्याच्या स्थितीमध्येच असते आणि मग ती फुलं वगैरे फोटोजवळ अर्पण करते आणि ती रडायला सुरुवात करते. ती म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही परत येणार आहात. तुम्ही सांगितलं होतं मला की काही झालं तरीही तुम्ही परत येणार आहात. काय झालं? मग आता तिला ते सहन होईना. बाबांची अशी अवस्था तिच्याच्याने सहन न झाल्यामुळे ती आता तिथल्या तिथेच धाय मोकळून रडू लागते. तेव्हा मग लगेच मुद्दाम तिथून आकाशची आई आवाज देते की जरा बघा. आता पटकन नम्रता तिथे जाते आणि म्हणते की ताई प्लीज शांत व्हा, स्वतःला सावरा स्वतःला, असं म्हणून ती नमू आता ताईला घेऊन बाजूला आलेली असते. आणि ईश्वरी आता समोर बघत असते. नम्रताला आता तिला सावरणं खूप कठीण जात असतं, परंतु तरीही ती बाबा बाबा अशी हाक मारत असते. तेव्हा नमू म्हणते की ताई प्लीज शांत व्हा, बसा इथे. आता सगळ्या कुटुंबाला सांत्वन करण्याचं काम करत असतात. त्यानंतर मग ईश्वरी आता तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं. काय करावं काही कळत नसतं आणि सगळेजण म्हणजे सगळंच काही चालू असल्यामुळे त्यांना काही इतकं वेगळं वाटत नसतं. त्याचबरोबर इथे आता सगळे असताना मामी बोलायला सुरुवात करते. ती मुद्दामच बोलत असते जेणेकरून तिचं म्हणजे कोणाच्यामुळे पितळ उघडं पडू नये म्हणून. तेव्हा मामी बोलत असताना म्हणते की एक गोष्ट घडली होती. इतक्या वर्षानंतर रमाकांत भाऊजी परत आले होते. खरंच खूप आनंदाचं वातावरण होतं आमच्या घरामध्ये, पण त्याच आनंदाला कोणाची तरी नजर लागली असं म्हणायलाही काही हरकत नाही. आमची सात्विकाताई गेली, त्यानंतर रमाकांत भाऊजी पण आज गेले. खरंच हे दुःख न पचवण्यासारखं आहे आमच्यासाठी. माझे ईश्वरी आणि माझे अर्णव आणि अंजली दोघंजणही इतके वर्षानंतर आपलं काहीतरी करायला बघत होते. त्याबरोबर त्यांच्या आईचा आशीर्वादही होता, पण नाही, ते काही मान्य झालं नाही. नियतीने क्रूर खेळ खेळली आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना हात जोडते आणि विनंती करते की आम्हाला आणखी बोलण्यासाठी काही नाही. माझे अंजली आणि अर्णव खरंच खूप चांगले आहेत, असं म्हणून आता ती त्यांना आतमध्ये घेऊन जात असते. परंतु हे सगळं होणं खूप कठीण असतं आणि मामी मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते. तर ईश्वरी आता अर्णवला हात लावते आणि म्हणते की सर चला आपण नमस्कार करूया फोटोला. तेव्हा मग अर्णवला ती कशीबशी पुढे घेऊन येते आणि फोटोला नमस्कार करत असते. आणि नमस्कार केल्यानंतर तिचा चेहरा अगदी पुन्हा रडवेळा झालेला असतो. अर्णव आता बाबांच्या फोटोकडे बघतो आणि त्यांच्याकडे बघून तो आता म्हणत असतो की मी जे काही झालं आहे त्याबद्दल मलाही तितकाच त्रास होतो आहे, पण एक गोष्ट नक्की की काहीही झालं तरीही तुम्हाला मी काहीही सहन करू देणार नाही. आय नो, मला कळलं आहे की तुम्हाला कोणीतरी मुद्दाम मारलेला आहे, त्यामुळे मी आता त्या व्यक्तीला अजिबात सोडणार नाही. प्रत्येक पुरावे शोधून काढणार. हे सगळं जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला मी अजिबात सोडणारच नाही आहे, असं ते बोलतं. आणि नंतर म्हणतो की आय प्रॉमिस यू, तुम्हाला ज्या व्यक्तीने मारलं आहे ना त्याला मी शोधून काढणार आणि पोलिसांच्या ताब्यात देणार. मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मी मात्र गप्प बसणार नाही, असं म्हणून आता अर्णवने खूप जास्त चिडलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्याबरोबरच हे सगळं घडलेलं असतं. आता 15 दिवसानंतर मालिकेने लीप घेतला आहे. अर्णव आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याच गोष्टीचे विचार सुरू असतात. म्हणजे बाबा असतानाचे काय नेमकं झालं होतं तेव्हा सगळं आठवतं. आणि अर्णव बाबांना अगदी त्रास देत असतानाही बाबांच्या झोळ्यामधून ती अर्णवची लहानपणीची टोपी पडलेली असते आणि ती टोपी आता अर्णव उचलतो आणि चिंडू लिहिलेली. तेव्हा मग त्याला खूप बरं वाटतं, पण त्याच वेळेला तो म्हणतो की मला सांग की ही टोपी ही माझ्याकडे. तेव्हा लगेच ईश्वरीने सांगितलेलं असतं की सर तुम्हाला वाटतं की हा बाप दुर्दैवी आहे आणि कमनशिबी आहे, बरोबर ना? मग मला एक गोष्ट सांगा की जर त्या बापाचं तुमच्यावर प्रेमच नसतं तर इतकी टोपी इतक्या वर्षाची सांभाळून ठेवली असती का? नंतर त्याला आठवतं बाबांनी म्हटलेलं की तू मला बाबा म्हणून हाक मारलीस आणि खुश झालेले बाबा. नंतर मग सगळ्या गोष्टी अगदी एक 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 करून त्यांना आठवायला लागलेल्या असतात.
तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी फोन करते आणि म्हणते की हे बघ, ते जे कॅमेराचं फुटेज आहे ना, ते लवकरात लवकर कसं गायब करता येईल ते बघ. कारण की त्यावरच्या मॅनेजरने सांगितलेलं आहे की त्या कॅमेराचं जे फुटेज आहे ते लवकरात लवकर भेटू शकतं, काही प्रॉब्लेम नसेल तर. पण तू व्यवस्थित लक्ष दे, नाहीतर आपण खडी फोडायला गेलोच म्हणून समज, आपण दोघंही अडकू, असं ती त्याला सांगत असते. त्यानंतर इथे ईश्वरी अर्णव आता सौदामिनीच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि दोघंजणही आल्याबरोबर सौदामिनीचा चेहरा अगदी पडल्यासारखा होतो. तेव्हा मग ईश्वरी तिच्याजवळ येते. अर्णवने पूर्ण फाईलच बनवून आणलेली असते आणि तिच्याकडे बघत असतात. आता सौदामिनी अगदी रागाने नजर रोखून त्यांच्याकडे बघत असते. ईश्वरी अर्णव येतात. अर्णव तिच्या खुर्चीवर तिनेही न सांगता बसलेला असतो आणि म्हणतो की हे तुमचे पेपर्स आणि मला माझे पेपर्स हवे आहेत. तेव्हा मग ते बघायला लागतो आणि नंतर मग ती म्हणते की नाही. तरीही अर्णव म्हणतो की आय होप तुम्हाला समजलं असेल की मी इथे कशाला आलो आहे आणि तुम्ही आमचे जे इन्व्हेस्टमेंटचे पेपर होते ते रेडी करून ठेवले असतील असं मला वाटतं. असं म्हणून आता त्याने ते पेपर्स असे पटकन तिच्यासमोर ठेवलेली असते फाईल आणि ईश्वरी तिला बोलून दाखवते की आम्हाला आमची कंपनी परत हवी आहे. सात्विक फॅशन आली, मला माहीत असेल की तुम्ही ते कंपनी वगैरे एकाच दिवसात सगळं करून घेणार आहात आणि आमच्या नावे कंपनी करून टाका, असं ईश्वरीला ती बोलत असते. त्याच वेळेला मग तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.